नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? बोला, काय झालंय? आओ उठा, असं बसू नका, इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही इथंच बरं आहे. अहो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोललात सहस्त्रबुद्धे. बोला, काय झालंय? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण. मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतोय. सुंदर. काय चित्रे, सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. अहो हे काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो आम्ही किती वेळेचं सांगतोय, ऐकतच नाहीयेत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेलेला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, मी उंचडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या टिप्पणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिप्पणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिप्पणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. त्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण माडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला तयारीला या. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणत मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला. हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी? चला मी मान्य करेन, हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? थांब, तुला धडक शिकवतो. हे निघे, चल. निघ का? तुम्हाला हे महागात पडेल. हा, आधीच सांगून ठेवतोय. हे चल. हो थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? माफी बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई.
सांग